अर्थतज्ञ डॉक्टर नरेंद्र जाधव सध्या आपल्यासोबत आहेत. नरेंद्रजी, खरं तर 1991 मध्ये अर्थमंत्री झाल्यानंतर त्यांचा जो कार्यकाळ होता त्याचं नाव कायम काढलं जातं, त्याबद्दल काय सांगाल? डॉक्टर मनमोहन सिंग यांचा अर्थमंत्री म्हणून जो कार्यकाळ होता तो ऐतिहासिक स्वरूपाचा होता. कारण 1991 साली ज्यावेळी आपल्या देशावर अभूतपूर्व आर्थिक अरिष्ट आलं होतं, ज्यावेळी आपल्या देशाची परकीय चलनाची गंगाजळी आटत आटत जाऊन केवळ $1 अब्ज येऊन पोहोचली होती आणि दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आपला देश येऊन पोहोचला होता, त्यावेळी त्या निर्वाळीच्या वेळी डॉक्टर मनमोहन सिंग यांनी वित्तमंत्री म्हणून अत्यंत समर्थपणे धुरा सांभाळली आणि भारतीय अर्थव्यवस्थेला एका वेगळ्या मार्गानं, म्हणजे ज्याला लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन म्हणतात, म्हणजे उदारीकरण, अंशतः खासगीकरण आणि वैश्वीकरण किंवा जागतिकीकरण, याचा मार्ग हा डॉक्टर मनमोहन सिंग यांनी दाखवला आणि त्या मार्गाद्वारे भारतीय अर्थव्यवस्था बाहेर आली. आणि मला असं वाटतं की ही जी बहुमोल कामगिरी त्यांनी बजावली ती बिनतोड स्वरूपाची आहे. आणि मला त्यांच्याबरोबर अनेक वर्ष काम करण्याची संधी मिळाली, याचा मला अगदी मनापासून आनंद वाटतो. अत्यंत फार मोठं ऋषितुल्य असं हे व्यक्तिमत्व होतं आणि अत्यंत साधेपणा, अत्यंत सोज्वळ आणि इतक्या इतक्या सात्विक प्रकृतीचं व्यक्तिमत्व इतक्या उच्चपदी असलेलं फार क्वचित पाहायला मिळतं. आणि त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झाल्यामुळे आपला देश केवळ एका थोर अर्थतज्ञालाच मुकला असं नाही, अत्यंत थोर अशा आर्थिक प्रशासकाला मुकलेला आहे आणि एक अत्यंत विनम्र, सोज्वळ आणि सात्विक व्यक्तिमत्वाला आपण मुकलेलो आहोत. मला अगदी मनापासून दुःख व्यक्त करा असं वाटतं. जाधव सर, भारताच्या अर्थव्यवस्थेला कशा प्रकारे त्यांनी उभारी दिलेली होती? हे पहा, ज्यावेळी 1991 साली अरिष्ट आलं होतं त्यावेळी आपली काय झालं होतं की हॅलो हा सर, बोला. येतोय आवाज? हो, येतोय. त्यावेळी काय झालं होतं की आपली वित्तीय तूट खूप मोठ्या प्रमाणावर वाढली होती. परकीय चलनाची गंगाज आणि महागाईचा दर 17% जाऊन पोहोचला होता आणि परकीय चलनाची गंगाजळी आटत आटत जाऊन फक्त $1 अब्ज म्हणजे 15 दिवसाच्या आयातीला पुरेल इतकी मर्यादित होती. म्हणजे आपण अगदी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचलेलो होतो. अशा वेळी डॉक्टर मनमोहन सिंग यांनी अर्थमंत्री पदाची जबाबदारी घेतली आणि त्यांनी अत्यंत शिस्तबद्धपणे आणि वेगळी कलाटणी देऊन, म्हणजे आर्थिक नीतीला वेगळी कलाटणी देऊन भारतीय अर्थव्यवस्थेला त्या अरिष्टातून बाहेर आणलं. ही फार मोठी कामगिरी आहे त्यांची. बरोबर. आणि या सगळ्या सध्या जी आर्थिक नीती आपण अवलंबत आहोत किंवा सरकार अवलंबत आहे ते डॉक्टर मनमोहन सिंग यांनी जी सुरुवात केली त्या अर्थनीतीचाच पुढचा भाग आहे. म्हणजे या भारतीय अर्थव्यवस्थेला, त्या भारतीय अर्थव्यवस्थेचा डोलारा सावरण्याचं काम त्यांनी केलं आणि त्याच्यावर आता पुढे आपली उभारणी होते आहे आणि भारतीय अर्थव्यवस्था आता जागतिक होण्याच्या दिशेने चाललेली आहे. पण त्याची सुरुवात अत्यंत क्रायसिसच्या वेळी, मोठ्या अरिष्टाच्या वेळी अर्थतज्ञ डॉक्टर मनमोहन सिंग यांनी वित्तमंत्री या नात्याने पार पाडली. हे मला मुद्दाम आवर्जून नमूद करावं असं वाटतं.
बरं जाधव सर, जेव्हा भारत अत्यंत कठीण परिस्थितीतून जात होता तेव्हा असे कोणते निर्णय होते जे भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले होते? पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी वित्तीय तूट जी खूप वाढलेली होती, केंद्र सरकारची वित्तीय तूट आपल्या जीडीपीच्या म्हणजे आपल्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या जवळजवळ 6.5% जाऊन पोहोचली होती. ती खरं म्हणजे 3.5 ते 4% कमी, त्यापेक्षा पातळीपेक्षा कमी असायला हवी. परंतु सरकारी खर्च बेफाम वाढलेला होता त्याच्या आधी आणि त्या मानानं सरकारचं उत्पन्न तेवढ्या प्रमाणात वाढलेलं नव्हतं. त्यामुळे वित्तीय तूट खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेली होती. दुसरीकडे परकीय चलनाची गंगाजळी फार एकदम आटून गेली होती. कारण आपली आयात ही आपले निर्यातीपेक्षा खूप मोठ्या प्रमाणावर होती आणि त्यामुळे असं म्हणता येईल आपल्याला की आपण आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा मोडलेला होता आणि त्यावेळी आपल्याला कुठलाही देश, कुठलीही वित्तीय संस्था मदत करायला तयार नव्हती. असा तो निर्वाणीचा क्षण होता आणि ज्यावेळी भारतीय अर्थव्यवस्थेचा डोलारा सावरण्याचं काम हे डॉक्टर मनमोहन सिंगांनी केलेलं आहे. त्यांनी अर्थव्यवस्थेला जी कलाटणी दिली निश्चित आणि अत्यंत महत्त्वाची अशी जी कलाटणी उपाय त्यांनी दिलेली आहे. धन्यवाद सर, तुम्ही संवाद साधला त्याबद्दल.